मजल्याचा व्रण आहे, मी बघितला. म्हणजे शांता मावशीने वंदना जाधव. ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रियाचं धक्कादायक गुपित उघड, पाठीवरील वण पाहून अर्जुन आणि सायली शॉक झाले आणि सदा आणि महिनावती अजून गायब आहेत. तुम्ही त्या पाठवलेल्या पत्त्यावर मी आले, घरी कोणीच नाहीये. सुभेदारांच्या घरी गुढीपाडव्याचा सण असतो. त्यानिमित्त सर्व कुटुंबीय दाराच्या बाहेर जमलेले असतात. प्रिया पण आलेली असते. प्रियाचा पदर निष्ठळल्यामुळे ती सायलीला म्हणते, सायली, माझा पदर नीट कर. आणि सायली याच गोष्टीचा फायदा घेते आणि तिचा पदर नीट करताना पाठीमागून तिच्या पाठीवर असलेला जळालेला वण पाहते. तेवढ्यात तो अर्जुनलाही वण पाठीमागून दिसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, वंदना जाधव, मी सांगितलेले अगदी बरोबर आहे. पुढे प्रियाला एक माणूस फोन करतो आणि तो माणूस प्रियाला म्हणत असतो की ते दोघं इथं नाहीयेत. प्रियाने त्या माणसाला सदा आणि मैनावतीचा तिने ठेवलेल्या जागी आहेत का हे पाहण्यासाठी पाठवलेले असतात, पण ते दोघेजण तिथे नसतात. सविस्तर रिव्ह्यू आपण पुढे पाहूया. सुभेदारांच्या घरी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. घर सजलेलं असतं, दरवाजावर सुंदर गुढी उभारलेली असते आणि संपूर्ण कुटुंब पारंपरिक वेशभूषेत आनंदानं भरलेलं असतं. या सणाच्या निमित्ताने घरात सकारात्मक वातावरण असलं तरी आतून काहीतरी मोठं गुपित उलगडणार आहे याची चाहूल या भागात लागायला सुरुवात होते. सर्व कुटुंबीय घराबाहेर जमलेले असतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो, पण काहींच्या मनात मात्र वेगळेच गणितं सुरू असतात. याच वेळी प्रियाची एंट्री होते. प्रियासुद्धा या सणासाठी खास तयार होऊन आलेली असते, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच घाई आणि तणाव दिसून येतो. ती बाहेरून आनंदी दिसत असली तरी आतून काहीतरी लपवत आहे हे स्पष्ट जाणवतं. इतक्यात एक छोटासा पण महत्त्वाचा प्रसंग घडतो. प्रियाचा पदर नीट नसल्यामुळे ती सायलीला हाक मारते आणि म्हणते, सायली, जरा माझा पदर नीट करून दे. हा साधा वाटणारा क्षण पुढे मोठा खुलासा करणारा ठरतो. सायली लगेच तिच्या मदतीला जाते, पण सायलीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं. ती या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय घेते. सायली जेव्हा प्रियाचा पदर नीट करत असते तेव्हा तिचं लक्ष अचानक प्रियाच्या पाठीकडे जातं आणि तिथे तिला काहीतरी धक्कादायक दिसतं. प्रियाच्या पाठीवर एक जळाल्याचा मोठा वण. हा वण साधा नसतो आणि सायलीला लगेच काहीतरी गडबड असल्याची खात्री पटते. तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलतो आणि ती काही क्षणासाठी थक्क होते. हा सगळा प्रकार फक्त सायलीपुरता मर्यादित राहत नाही, कारण त्याचवेळी अर्जुनचंही लक्ष त्या वणाकडे जातं. अर्जुन दुरूनच हे सगळं पाहत असतो आणि त्यालाही प्रियाचा पाठीवरील वण दिसतो. अर्जुनच्या चेहऱ्यावर लगेचच एक गंभीर भाव येतो. त्याला आधीपासूनच काही शंका असतात आणि आता त्या शंका अधिकच पक्क्या होतात. अर्जुन लगेच सायलीकडे बघतो आणि म्हणतो, वंदना जाधव, मी जे सांगितलं होतं ते अगदी खरं आहे. या एका संवादातून खूप मोठा संकेत मिळतो की प्रियाबद्दल काहीतरी गुपित आहे जे आता हळूहळू उघड होणार आहे. सायलीलाही आता खात्री पटते की ती जे विचार करत होती ते चुकीचं नाही. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट येतो. प्रियाला अचानक एक फोन येतो. ती थोडी बाजूला जाऊन फोन रिसीव्ह करते. फोनवरील माणूस तिला सांगतो की ते दोघे इथे नाहीयेत. हा संवाद ऐकून प्रियाचा चेहरा एकदम बदलतो. ती चिंतेत पडते आणि तिच्या मनात घाबराट सुरू होते. इथे प्रेक्षकांच्या मनात मोठा प्रश्न निर्माण होतो. हे दोघे नेमके कोण आणि ते कुठे गायब झाले आहेत? हळूहळू हे स्पष्ट होतं की प्रियाने सदा आणि मैनावती यांना एका ठिकाणी ठेवलेलं असतं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिने एका माणसाला पाठवलेलं असतं. पण आता त्या माणसाकडून कळतं की सदा आणि मैनावती त्या ठिकाणी नाहीयेत, म्हणजेच ते दोघे गायब झाले आहेत. हा प्रसंग मालिकेच्या कथानकाला एकदम वेगळ्या वळणावर घेऊन जातो. प्रियाची घाबरलेली अवस्था, अर्जुन आणि सायलीच्या वाढत्या शंका आणि सदा मैनावतीचा गायब होणं, हे सगळं एकत्र येऊन प्रेक्षकांना पुढे काय होणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण करतं. प्रियाच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. सदा आणि मैनावती कुठे गेले? त्यांनी स्वतः पळ काढला की कोणीतरी त्यांना पळवून नेलं? आणि जर त्यांनी पळ काढला असेल तर ते आता कोणता मोठा खुलासा करणार आहेत? दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायली आता अधिक सतर्क झालेले असतात. त्यांना खात्री पटत चाललेली असते की प्रियाचं काहीतरी मोठं गुपित आहे. प्रियाच्या पाठीवरील जळालेला वण हा त्या गुपिताचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. अर्जुन आता हे गुपित उघड करण्यासाठी अधिक आक्रमक पाऊल उचलू शकतो. सायलीसुद्धा आता शांत बसणार नाही. तिने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं आहे त्यानंतर ती नक्कीच सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
तिच्या मनातही अनेक प्रश्न आहेत आणि ती आत्ता त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सज्ज आहे. या सगळ्या घटनांमुळे मालिकेचा थरार आणखी वाढतो. गुढीपाडव्याच्या शुभ सणाच्या पार्श्वभूमीवर घडणारे हे रहस्य आणि कटकारस्थान प्रेक्षकांना स्क्रीनला खिळवून ठेवतात.